मंडळात बसलेत अजून खुर्ची उभवत. मी माझ्या समाजासाठी बसलोय असे आमचे भुजबळ साहेब म्हणतात. आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठीच त्यावेळेला शिवसेनेचा राजीनामा दिला होता, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख असताना. मग आता तुम्ही खुर्चीला चिटकून का बसलेला आहात? हा एक महाराष्ट्रासमोर पडलेला प्रश्न. साहेब, आणखी एक विषय होता. अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज आहेत. काही करू त्यांची नाराजी व्यक्तही हे केलेली बघा, आहे. हे काहीही करू शकत नाही. चौकशी अहवाल मागितला आहे. देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी सगळ्या कार्यक्रमांना आज दांडीमधले तेव्हा ते देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही. SIT नेमतील आणि हवा तसा अहवाल घेतात. त्यांचे देवेंद्र फडणवीस हे काही करू शकतात. देवेंद्र फडणवीस आणि नेपाळचे मंत्री यांच्या कामाची पद्धत सारखी आहे. कळलं? काय केलं त्यांनी आतापर्यंत? इतक्या भ्रष्टाचाराचे आरोप मंत्र्यांवर झाले. 5,000 कोटीचा भूखंड गिळला असेल, 3,000 कोटीचा MMRDचा कॉन्ट्रॅक्टचा विषय सर्वोच्च न्यायालयाने समोर आणला. रोज भ्रष्टाचाराची प्रकरणं येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं एवढंच मला सांगा. काय सांगतात ते आम्हाला? कुठली प्रवचनं देतात? कायदा सुव्यवस्था काय नाही. हातात सत्ता आहात म्हणून तुम्ही नेते आहात. हातात सत्ता नसेल त्या दिवशी तुम्ही नेते नसाल या राज्याचे. सत्तेनं तुम्हाला नेता बनवलाय. तुम्ही लोकनेते नाही आहात. यांनी निवडणूक अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी निवडणूक लढले. विरोधी पक्षाची एकजूट दिसली. जगदीप धनखड यांना मिळालेली मतं